सोलापूरमध्ये रेनगर या ठिकाणी अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम ही 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सँक्शन केली होती। 2019 मध्ये देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं, भूमिपूजन झालं होतं आणि त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की मी चावी द्यायला येईन। आणि आज खरोखर मला आनंद आहे की मी हाऊसिंग मिनिस्टर असताना माननीय मोदीजींच्या हस्ते आज जवळजवळ 15,000 घरांचा चावी द्यायचा वाटपाचा कार्यक्रम आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम होतोय। आणि जो शब्द माननीय मोदीजींनी, माननीय देवेंद्रजींनी दिला होता तो आज पूर्ण होतोय। या 30,000 पैकी 15,000 घरांचं आज वाटप होणार आहे आणि अतिशय चांगल्या आणि उत्तम दर्जाचं बांधकाम केलं आहे। काल आपण बरेच जणांनी बघितलंही असेल, आजही आपल्याला सॅम्पल फ्लॅट्स जे तयार झालेले ते बघायला मिळतील आणि एवढ्या लो कॉस्टमध्ये आज कुठेही मिळू शकत नाही त्या पद्धतीने ही घरं इतके चांगल्या पद्धतीने बांधलेली आहेत। आज 5 लाखात घर म्हणजे कुठेच आज तुम्ही साधी आपण मुंबई वगैरेला विचार केला तर झोपडपट्टीमध्ये पण 5 लाखात मिळत नाही। तशा परिस्थितीमध्ये चांगले आणि आज आम्हाला सर्वात आनंद आहे की जो 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पूर्ण होतोय आणि मोदीजींच्या हस्ते त्यांनी भूमिपूजन केल्यावर त्यांनी सांगितलं होतं मी चावी द्यायला येईल आणि आज ते चावी द्यायला इकडे आलेले आहे। सर 2 आठवड्यांमध्ये असे 2 प्रकल्प दिसून येतात। एक अटल सेतूचंही पायापूजन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यांनी लोकार्पण केलं। हा एक प्रकल्प आहे जसं पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं, लोकार्पण होतंय। आज नवीन कुठली घोषणा होणार आहे कारण दुसऱ्या टप्प्यातील 15,000 घरांचं वाटप कधीपर्यंत होईल, तयार कधीपर्यंत? दुसऱ्या टप्प्याच्या 15,000चं पण काम चालू आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की ती पण लवकरात लवकर पूर्ण करून मोदीजींनाच परत आपण त्याच्यासाठी पण बोलू, विनंती करू आणि त्यांच्या हस्तेच त्याचं पण लोकार्पण करू। नवी घोषणा कुठली होणार आहे का? गृहनिर्माण मंत्री आहात तुम्ही, मुंबईकर असतील किंवा एकंदरीत राज्यातील ज्यांना नाही, आज हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आम्हाला एक विश्वास वाढलेला आहे की असे प्रोजेक्ट आम्ही अनेक अजून कित्येक गावांमध्ये करू शकतो आणि ते पण यशस्वी होतील अशी आम्हाला नक्कीच खात्री आहे। सर, पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावरती येत आहेत, मात्र त्यापूर्वीच भाजपमध्ये ऑफर होती अशा पद्धतीचं स्टेटमेंट सुशील कुमार शिंदे यांनी। मी अगोदरच सांगितलं नो पॉलिटिकल स्टेटमेंट्स। थँक्यू, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।